सुनामी म्हणजे नेमके काय? राज्यघटना, सुप्रीम कोर्ट, शासन व्यवस्था हे सध्या देशात एक दुसऱ्याच्या विपरीत असल्याचा धक्कादायक खुलासा सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट बलराज सिंह मलिक यांनी द जनता लाईव्ह या चॅनलवर केला. ॲडव्होकेट मलिक यांनी माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याप्रमाणे सरकारवर बॉम्बगोळी टाकले. बटेंगे तो कटेंगेवर हल्ला चढविताना त्यांनी कोणताच हातचा राखला नाही. असे बोलणाऱ्यांना शासकीय पदावर राहण्याचा काडीचाही अधिकार नाही. मोदी, शाह, योगी यांनी तर महाराष्ट्रात तुणतुणेच वाजवले होते. हिंदुत्व, लोकांचे अधिकार यावर सुद्धा भाष्य केले. एक प्रकारे मोदी, शाह यांच्या कार्यपद्धतीवरच हल्ला चढविला आहे. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीला सॉफ्ट कॉर्नर दिला. सर्व धर्मीयांना येथे मुक्त संचार करता येत नाही. याला सरकारचा अनागोंदी कारभारच जबाबदार असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. राजा कसा असावा यावर भाष्य करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निकालाचे समर्थन कसे करायचे? पैशांचा पाऊस पाडून हा खेळ खेळला गेला. सर्वांना डोळे, कान, तोंड असूनही गांधीजींच्या माकडांप्रमाणे अवस्था झाली आहे. लोकांची दोनदा दिवाळी साजरी झाली. निवडणूक आयोगाला पुरावे देऊन सुद्धा काही बुद्धी गाण ठेवल्याप्रमाणे वागत असताना काही करत नाही. अदानी अमेरिकेत आरोपी असून हिंदुस्थानात सरकारचा पाहुणा आहे. लोकांनी आता करायचे काय? ठाकरेंना शहाणपणा शिकवणाऱ्यांनी हा पडद्याआडचा धिंगाणा पाहावा. हे रानटीपेक्षा भयंकर होय. विजयाला अनेक बाप असतात. पराजयाचे गॉडफादर कोणी सुद्धा होत नाही. ठाकरेंनी पराजय स्वीकारलाच नाही तर सुनामी मान्य केली. तसेच आदित्य ठाकरे यांनी आम्ही लोकांसाठी लढत राहू असे सांगितले. यापेक्षा विरोधकांनी काय करायला हवे? महायुतीच्या बंपर विजयाला सलाम. त्याआधी ईव्हीएमला सुद्धा सलाम ठोकलाच पाहिजे. ईव्हीएम शिवाय या विजयाचं गणित सुटणं शक्य नाही. त्याशिवाय विजय शक्य नाही. त्यामुळे ॲडव्होकेट बलराज सिंह मलिक यांचे ऐकतो कोण? मित्रहो, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत सुनामी आल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. परंतु या सुनामीला मुंबईच्या वेशीवर रोखण्यात उद्धवजी ठाकरे कमालीचे यशस्वी झाले आहे. मुंबईमध्ये त्यांनी आपले गड कायम राखताना काही गडांमध्ये शिरकाव सुद्धा केलेला आहे. त्याचा परिणाम आता महापालिका निवडणुकीत निश्चित दिसून येईल. लोकसभेनंतर मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक, त्यानंतर विधानसभा व आता महापालिकेला त्यांना विजयाचा चौकार मारता येईल. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.